सगळ्यांना माझा नमस्कार. आनंदी आणि निरोगी राहा हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना. आणि चला आता आजच्या मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. तर माझा हा 2 दिवसांचा म्हणजे ब्लॉग आहे, 5व्या माळ्याचा आणि एक 7व्या माळ्याचा. तर चला, माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही बघा मैत्रिणींसोबत मी आले इकडं बारामतीला माळावल्या देवीला. तर सगळ्यात आधी हे स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं म्हणलं. तर पहिल्यांदा तिथं गणपतीचं एक मंदिर आहे, ती वारी उघडं असतं, तिथं दर्शन घेतलं. आणि नंतर मग स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तिथून थेट आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो. तर बघा एवढ्या छान छान साड्या होत्या, नवीनसुद्धा पॅटर्न चांगलेच होते. तर मी सध्या आत्ता काही साडी घेतली नाही. तर बघा माझ्या मैत्रिणी 1-2 जणींनी साड्या घेतल्या आणि नंतर आम्ही तिथून थेट डायरेक्ट माळावल्या देवीला रस्त्याने निघालो. आणि एवढा पाऊस सुरू झाला आहे की आम्हाला वाटलंच नव्हतं की आज एवढा पाऊस येईल म्हणून. आणि आमची तुम्हाला आता पुढं पाहायलाच मिळेल एवढी फजिती आमची झाली. तर आम्ही पहिल्यांदा आम्ही मंदिरात पोचलो. तर बघा एवढी भरपूर गर्दी, एवढा पाऊस चिकचिक असून सुद्धा, कारण आज 5वी माळ आहे. आणि आता इथून बघा, आता मला पुढचा ब्लॉग काय सगळा दाखवता चालला नाही कारण एवढी गर्दी होती भरपूर. तर आमचं सगळं दर्शनही झालं आणि पावसाने तर अजूनच जास्त म्हणजे जोर धरला. तर बघा तिथून आता आम्ही खरेदीसाठी गेलो. आता मैत्रिणींना बरेच काय अशी खरेदी करायची होती आणि श्रेया आणि कृतिकासुद्धा माझ्यासोबत होत्या, त्यांनासुद्धा म्हणजे खरेदी करायची होती. तर इथं बघा आता एवढं मोठं चायनीजचं म्हणजे दुकान लागलेलं. कृतिकाला आणि श्रेयाला काय मोह आवरेना, त्यांनी म्हणजे खाल्लंच ते, गेल्यास मी नको म्हणत ते पावसात पण नाही, पोरांचा हट्ट असतो. आणि पाणी तर बघा एवढं म्हणजे घसरायला एवढं झालंय सगळं, एवढं म्हणजे चिकचिक झालेली. कसं तर बस आम्ही एक राऊंड मारून आलो खरेदीचा. आता इथं बघा इथं संसार मांडला जातो माळावल्या देवीला. तर आता इथं काय म्हणतात हे मला म्हणजे हे माहीत नाही नक्की, पण एवढं माहिती आहे नक्की की की माझा संसार सुखाचा होऊ दे. ते मांडण पांडत म्हणजे नाही का, तिथं पडलेले जे दगडे असतात ते एकावर एक असे मांडत जायचे. आता इथं मी 7 दगडी घेतलेत आणि बघू आता माझा म्हणजे संसार हा होतोय का, म्हणजे उभा राहतोय का. म्हणजे असं म्हणतात की इथं जो कोणी म्हणजे जी स्त्री इथं म्हणजे संसार मांडते तिचा संसार सुखी, आनंदाचा आणि शेवटपर्यंत म्हणजे हे होतो म्हणजे राहतो. तर चला आता मी सुद्धा संसार मांडून घेतला, माझा चांगला उभा राहिला, तर मला सुद्धा आनंद झाला. आता काही गोष्टीत आपण अशा म्हणजे खरंच आपल्या श्रद्धा असतात ते आपण पूर्ण करतो. आता आम्ही जायला निघालो, पण जाता जाता बघा अशी एवढी भरपूर दुकानं लागलेली, सगळ्यांचाच म्हणजे मोहच म्हणजे या बाबतीत कोणाचाच हा नसतो. तर चला आम्ही सगळ्यांनी परत जाता जाता खरेदी सुरू केली. तर श्रेयाला इथं काहीतरी असं घ्यायचं होतं मॅगी खाण्यासाठी, म्हणजे नूडल्स खाण्यासाठी. तर आता मैत्रिणींची सुद्धा तिकडं खरेदी चालली होती. सगळं झाल्याने मी स्टँडवर आलो. नमस्कार ताईंनो. तर आज बघा आज एवढी सकाळपासून एवढी गडबड सुरू आहे. तर आज मी सवाशीनं बोलावल्यात आज नवरात्रात म्हणजे फराळाला. तर त्यांचीच आज म्हणजे फराळाची एवढी तयारी सुरू आहे, गडबड. आणि आज नेमकी पोरींना पण सुट्टी म्हणून मी आज आजचा वार निवडला. तसं तर मी नेहमी 5व्या किंवा म्हणजे 7व्या माळ्याला म्हणजे मी सवाशीन बोलवतच असते. तर फराळासाठी तर आज बनवलंय बघा, मी तुम्हाला दाखवते. नंतर आता सगळं बनवून झाले, काय बनवलंय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे कसं आपल्या इच्छेने किंवा आपल्या म्हणजे ऐपतीनुसार मी म्हणजे माझ्या ऐपतीनुसार काय थोडंफार जे आहे तसं मी बनवलेलं आहे. आणि आता दशम्या फक्त बाकी आहेत बनवायच्या. आता फक्त दशम्या बनवून घेते आणि नंतर मग हे करते. तर चला आता दशम्या बनवायला पहिल्यांदा आज त्यांच्याच 3-4 भाज्या झाल्या. असं झालं, श्रेयाला आवडतो काळा घेवडा, तिने तो केला.
कृतिकाने केली बेसनपोळी, आयुष्याचं काय दुसरंच वेगळं, आणि आत्या मामा यांच्यासाठी त्यांनी दुसरंच काय, असं सकाळपासून तेच चाललेलं. त्यामुळं आता चला म्हणलं, आणि शेतात सुद्धा जायचं होतं गायांचा चारा आणण्यासाठी. त्यामुळं जरा आज गडबड गोंधळ उडाला सगळाच एवढा. तर गायांचा चारा पहिला आणून घेतला. थोडंसं पावसाने उडूप दिली होती, नाहीतर पाऊस म्हणलं ना की मग पावसातच सगळं काढावं लागतं. चला आता टेन्शन गेलं चाऱ्याचं गायांच्या. आता निवांत झाले मी. आता पहिलं म्हणलं दशम्याक बनवून घ्यावं, आता बाकी सगळं बनवून झालेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला दावणारच आहे. तर म्हणजे आपण म्हणतो आपल्या इच्छेनुसार जे काय आहे किंवा जे आपल्याकडं जे आहे तेच आपण म्हणजे दान करत असतो. तर मी पण आज तेच केलं आहे. तर बनवून सगळं घेतलेलं आहे बाकीचं, आणि आता दशम्या बनवून घेते. आता मी पीठ सगळं पहिल्यांदा मळण्यासाठी जास्त घेतलं. जेवढा पण म्हणजे पीठ हे भिजतं ना तर चांगल्या दशम्या असा होतात मऊ लुसलुशीत, आणि हे पीठ दशमीचं असं मळावं पण चांगलं लागतं नाही का, नाही तर चिरटत नाही. तर इथं बघा मी बटाट्याची आमटी बनवली हिरव्या मिरचीची. आमच्याकडं हिरव्या मिरचीचंच म्हणजे जास्त असं आवडतं सगळ्यांना. इथं भेंडीसुद्धा बनवून घेतली, आणि इथं वरईचा भात बनवला आहे जो सगळ्यांनाच आवडतो. तर आणि दशम्या बघा आता किती छान होत आहेत. तर फुगतात पण चांगले. आता घरचं पीठ म्हणलं ना की असं असतं, आणि भेसळ पण नसते त्याच्यात काही, आणि आपलं घरचं कुठलंही बनवलेलं प्रमाणबद्ध आपण केलं की व्यवस्थित होतं सगळं. तर इथं बघा कृतिका म्हणती मम्मी तुझ्या दशम्या किती छान होत आहेत, मऊ एकदम आहेत कापसासारख्या. तर तिला पण खूप म्हणजे बघून हे वाटत होतं, तिला आवडतात पण खूप. तर आता सगळ्या माझ्या इथं दशम्या म्हणजे होत आल्या. आता अक्का ताई काकी सगळेच येत असतील. आता 4-5 जणी आहेत सवासीन. त्यांना 11:30चा टायमिंग दिल्यामुळं आता माझी पण इकडं गडबड उडाली, कारण आता 11:30 काय 11:45 झाले, आणि त्यामुळं आता म्हणजे भुका सगळ्यांना लागायला असतील. त्यामुळं माझंसुद्धा मी पण पटकन आवरून घेतलं, आणि इथं देवाला नैवेद्य पहिला भरून घेतला देवीसाठी. तर आहेच नैवेद्य मी म्हणजे हे केला, भरून घेतला. तर मला आज कडाकणीसुद्धा करायची होती. बहुतेक आज माझी कडाकणी काय होणार नाही असं मला वाटते. आणि आता 7व्या माळ्याला एकतर करतात, किंवा आता 9व्या माळ्याला. चला आता 10वीला गट उठायचा आहे, त्यामुळं मी 9व्याच म्हणजे माळ्याला आता मी कडाकणी करणार. तर तो सुद्धा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन नक्कीच. आणि कडाकणी हा नैवेद्य मातेचा, अंबाबाईचा खरंच म्हणजे आवडता नैवेद्य आहे कडाकणी. तर आम्ही कुलदेवतेला गावात सुद्धा घेऊन जातो, आणि देवाऱ्या आपल्या जी बसलेल्या आपण अंबिका जे बसवतो, गट बसवतो, तिथं सुद्धा आम्ही कडाकणी बांधतो. 7 किंवा 9 अशी कडाकणी बांधतात. तर आपल्या इच्छेने आता नैवेद्य सगळा हे करून घेतला देवीला. आणि नंतर आता ताईंचा आवाज येत होता. वैशाताई तर आलेल्याच होत्या आत्ताच, एवढ्यात 5च मिनटं झाले होते. त्यांना म्हटलं बसा थोडंसं. तर त्या बोलत होत्या काय आवरायचं आहे का. तर म्हटलं सगळं आवरून झाले, आता तुमचीच वाट बघत होते किती वेळ झालं. तर तुम्ही येतच नव्हता. त्या म्हणल्या हा इतक्या वेळ आवाज दिला नाही. तर नाही म्हणलं तुमचं उरागतं आहे का नाही, चला असंच गप्पात हसत खेळत चालूच होतं. आता ताईंनी आवाज झाला येऊ का गं. तर म्हणलं या की. तेव्हा ताईसुद्धा आल्या, आणि काकीसुद्धा अजून यायच्या होत्या. आणि आता एवढं म्हणजे आपण सगळं 8 तासांनी करतो, आणि परत म्हणजे मला तर असं टेन्शन येतं आपलं म्हणजे झालं आहे का नाही चांगलं, की असं हे होतं आपल्याला ते की म्हणजे होतं आहे का नाही, आवडतं आहे का नाही. आपण एवढ्या 8 तासांनी स्वयंपाक केलेला असतो. तर इथं मी भेंडी आणि आमटी केलेली होती, ती सगळं मी ताटं बनवायला सुरुवात केली वाढायला. कृतिका बोलली मम्मी तू सगळं वाढून घे, मी ताटं देते. कृतिका आज मदतीला आहे, त्यामुळे मला पण जरा रिलॅक्स वाटते. आता इथं सगळी ताटं बनवायची पण होत आली. आणि नवरात्रीच्या उपवासाला भेंडी चालते हे एक म्हणजे खरं म्हणजे सगळ्यांसाठी भारीच आहे. तर एवढ्या दिवस म्हणजे काय खाणार नाही असं होतं. फक्त म्हणजे आपण किंवा बटाटा किंवा शेंगदाण्याची आमटी खाऊ तर शकलोच नसतो. म्हणजे एवढं म्हणजे आपण ते करतोच, आपली श्रद्धा असते. पण भेंडी एक त्याच्यात आहे, उपवासाला चालते ती एक म्हणजे खरंच मला पण भारी वाटतं भेंडी असल्यामुळं. कारण थोडंसं काय ना वेगळं खायला मिळतं. आता राजगिरीची ही भाजीसुद्धा करतात,
पण मी अजून कधी केलीच नाही राजगिरीची भाजी. आता बघू जर कधी परत खायचा योग आला तर. पण मी कधी खाल्ली नाही त्यामुळं मला एवढी अशी आवडत पण नाही. तर ताई काकी आया सगळ्यांच्या आता इथं गप्पा चालू होत्या. कृतिकाने इथं सगळ्यांना म्हणजे ताटं दिली आणि मी आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. आता हा कुंकू माझं आहे थोडंसं, तरी माझं मिक्सच आहे. म्हणजे जास्त आता केमिकल असल्यामुळं काय होतं आहे, कुंकू असं उतल्या जातं आहे काय कायना, ते काय एवढ्या जखमा म्हणजे होतात आहे. तर मी कधी जत्रेत यात्रेत जर गेले ना, तिथूनच मी साधं कुंकू आणते बघा. तर आपल्याला तिथंच भेटतं असं साधं कुंकू. तर ते जास्त असं लाल नसतं, पण म्हणजे असं ते उतत पण नाही आणि आपण असं तोंड धुलं तरी असं ते चिकटून पण राहत नाही आणि लगेच निघून जातं. त्यामुळं साधंच कुंकू योग्य ठरतं. तर मी तीच कधीतरी म्हणजे गेले कुठं तर तीच ठेवते. तर आता बघा सगळ्यांना हे झालं. आता तेवढ्या माई आणि अक्का राहिलेत. आता त्यानंतर येतील. तर जेवढे आलेत तेवढ्या आम्ही सगळ्यांनी आता फराळ करायला बसलो. कारण आता 11:30चा टायमिंग 12:30 झाल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांनाच आता भुका सुद्धा लागल्या होत्या. आमच्या डुग्गूला सुद्धा भूक लागली होती बघा. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.